नाशिकच्या पंचवटी परिसरातील प्रभाग क्रमांक 4 हा एका वेगळ्या कारणासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण या ठिकाणी कामगार वस्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे उमेदवारांना या ठिकाणी शक्यतो संध्याकाळच्या वेळेला प्रचारासाठी यावं लागतं आहे। आपण बघतोय की भाजपच्या वतीनं इथले जे उमेदवार आहेत ते संध्याकाळी ज्या वेळेला कामगार आपल्या घरी परततात त्यावेळेला त्यांच्या घरी जात आहेत, आपले मतं सांगत आहेत आणि एकूणच मतदान त्यांच्यासाठी का करावं याचं देखील त्यांना मत जे आहे ते पटवून देत आहेत। एकूणच काय नेमकी भावना तुम्ही व्यक्त करताय ज्यावेळेला तुम्ही लोकांकडे जाताय? कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि संध्याकाळच्या वेळेला जावं लागतंय। नाही, कारण दिवसभर ते कामावर गेलेले असतात, त्याच्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणं सोपं नसतं। त्याच्यामुळे संध्याकाळी सगळे जॉब सुटल्यानंतर सर्व घरी असतात, त्याच्यामुळे त्यांची भेट होते आणि जे काय आपल्या भावना आहेत त्या त्यांच्यापर्यंत आम्ही चांगल्या पद्धतीत पोहोचवू शकतो। पण एकूणच कामगारांच्या नेमक्या काय काय समस्या त्या तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही भेटताय त्यावेळेला त्यांना काय काय अडचणी सांगतायत तुम्हाला? त्यांचं आता एकूण रोजगाराविषयीच्या अडचणी आहेत त्या आम्ही जाणून घेतो। कोणाला कुठं काय अडचणी त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू राहिलो या आमच्या प्रचार फेरीच्या माध्यमातून। आता एकूणच महिलांच्या अडचणी तुम्ही जाणून घेतायत का या निमित्ताने? ज्यावेळेला प्रचाराला जात आहेत त्यावेळेला इथल्या कामगार महिला ज्या आहेत त्या नेमक्या काय सांगतायत तुम्हाला, कसं सांगतायत? त्यांचं महिलांचं असं आहे का पाण्याची टंचाई जी राहते, परत कामं दुसरीकडे त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हे त्यांच्या समस्या असतात। कसा प्रतिसाद मिळतो? आपण प्रतिसाद खूप छान मिळतो आम्हाला। रात्रीच्या वेळेला शक्यतो जावं लागतंय प्रचाराला? रात्रीच्या वेळ म्हणजे दिवसभर महिला सर्व कामासाठी बाहेर असतात, मग संध्याकाळी त्यांची सुट्टी झाल्याच्या नंतरच मग आम्हाला त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी सोपं जातं। कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत, अशा वेळेला तुम्ही ज्यावेळेला जात आहेत त्यावेळेला तुम्ही त्यांना काय समजून सांगताय? अतिशय छान प्रश्न विचारला का तुम्ही सायंकाळच्या वेळेस का करतात बा? सायंकाळ आमचा हा फुलेनगर असेल, त्याच्यानंतर वाघाडी असेल, हा 80 ते 90% मार्केट इकडं कृषी उत्पादन समिती मार्केट यार्ड आहे, त्याच्यावर 80% रोजगारवर आहे। मग कोणी व्यापारी असेल, कोणी हमाली असेल, या पद्धतीने महिला वगैरे व्यापारी हमाली महिला वगैरे हा बराचसा घटक मार्केटवर अवलंबून असल्यामुळे सायंकाळच्या वेळेस हा जरा रिलीफ होतो। त्याच्यामुळे त्यांच्या अडीअडचणी आता आम्ही बघा आमदारांच्या माध्यमातून जे काय माथर्डी जे असेल त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला, ज्या ज्या काही गोष्टी असेल त्या माध्यमातून आम्ही करत गेलो आणि याच्यापुढे पण करणारच आहोत। प्रभाग आपण बघतोय की या ठिकाणी अनेक कामगार वर्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामगार आहेत, त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला प्रचाराला यावं लागतं आहे। खरं तर या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेला जात आहेत त्यावेळेला महिलांच्या काय अडचणी त्या सांगतात तुम्हाला? हो, त्या सर्व अडचणी सांगतात आणि तो आम्ही निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आत्तापर्यंत जो आम्हाला अवधी मिळाला होता तो फार कमी होता, पण त्या थोड्या अवधीमध्ये सुद्धा आम्ही भरपूर कामं केलेली। त्यांनी जेवढ्या अडचणी सांगितल्या, पाणी असो, वीज असो, बाकीचे रस्ते वगैरे असो, जेवढं होईल तेवढं आमच्याकडनं फक्त आरोग्याचं थोडं हे वाटतं की ते आम्ही जास्तीत जास्त करणार, कारण आमचा हा जो इथला परिसर आहे हा खूप गरीब आहे आणि त्यांच्यासाठी आरोग्य आणि शाळा शिक्षण या दोन सुविधा आम्ही अगोदर जास्त करणार। आरोग्य आणि शिक्षण यावर भर देणार असल्याचं सांगत या ठिकाणी हे सगळे भाजपचे जे उमेदवार आहेत ते प्रभागामध्ये फिरत आहेत। कामगार वर्ग असल्याकारणाने संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेला कामगार घरी परततात त्यावेळेला त्यांना जाऊन त्या ठिकाणी प्रचार करावा लागतो आहे, मात्र प्रतिसाद जो आहे तो चांगला असल्याचा दावा यांच्याकडनं केला जातो आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये हे मतदार नेमकं कसं मतदान करणार आणि कसा कौल देणार हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।